नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण करणार आहोत बटाटा आणि ब्रेडचे रोल किंवा कटलेटसुद्धा म्हणू शकता तुम्ही याला. करायला एकदम सोपे आणि खायला तेवढेच टेस्टी. अजिबात संपायला वेळ लागणार नाही असे जर रोल तुम्ही केले तर चला बघूया कसे बनवायचे रोल. आता हे रोल बनवण्यासाठी इथं 2 बटाटे घेतलेत उकडलेले मी. आता हे व्यवस्थित उकडलेले बटाटे घेतले, त्याला असं पोटॅटो स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं किंवा तुम्ही किसणीने किसून घेतलं तरी चालेल. याला व्यवस्थित स्मॅश करायचं आहे. याच्यामध्ये अजिबात गाठी राहायला नको. व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचा बटाटा. छान असा स्मॅश करून घेऊ. एवढ्या 2 बटाट्याच्या प्रमाणामध्ये आणि याच्यामध्ये आपण 4 ब्रेड घालणार आहोत. तेवढ्याचे 10 ते 12 रोल करून तयार होतात. तुम्ही कसे लहान मोठे करता त्याच्यावर आहे. छोटे जर केले तर आणखी जास्त होतील. मी जरा मोठे मध्यम आकाराचे केले होते तर माझे 10-12 रोल झाले होते. आता इथे बटाटा आपला स्मॅश करून झाला आहे. आता याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात एकदम बारीक अशा कापून, त्या याच्यामध्ये टाकून घेऊ. आता याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाकणार आहे आपण. याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाकून घेऊ. आता थोडासा याच्यामध्ये चाट मसाला टाकू. थोडीशी काळी मिरी पावडर टाकू. आणि लाल मिरची पावडर टाकायची याच्यामध्ये 1 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोथिंबीर टाकायची भरपूर. आणि आता इथे 4 ब्रेड घेतलेत मी, ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालू आणि फिरवून घेऊ. त्याचे क्रम्स बनवून घेऊ. आता याला बारीक करून घेऊ. आता इथे आपले ब्रेड बारीक करून झालेत. ब्रेडचा चुरा मिळाला आहे आपल्याला इथं हा. तो याच्यामध्ये मिक्स करून घेऊ बटाट्याच्या मिश्रणात. आणि याच्यात मीठ टाकून घेऊ. सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेऊ चवीनुसार. तुम्ही याच्यात आवडीनुसार भाज्या पण घालू शकता, जसे की शिमला मिर्च, गाजर, टोमॅटो, कांदा. तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या घालू शकता. कोबीसुद्धा घालू शकता. पण मी आज बिना भाज्या घालता एकदम साध्या पद्धतीने आणि झटपट होणारे असे रोल तुम्हाला दाखवते. या पद्धतीने केलेले रोल पण खायला एकदम चविष्ट लागतात. आता याला एकदम मस्त असं मिक्स करून घेऊ. सगळे मसाले आणि बटाटा ब्रेड क्रम्स आपले मिक्स झाले पाहिजेत. व्यवस्थित असा याचा गोळा बनवून घेऊ. आता इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे हे मिश्रण. आता याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे. लिंबाच्या आकाराचा गोळा घेतला इथे मी आणि त्याचे असे लांबुळके रोल बनवून घ्यायचे. तुम्हाला जर लहान पाहिजे असतील तर याच्यापेक्षा लहान करू शकता. खूप जास्त मोठे करू नका, ते ब्रेडमध्ये बसणार नाही. तर या पद्धतीने लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन असे लांबुळके आपले रोल मी बनवून घेते. मस्त असे रोल पटपट होत आहेत आपले. आता याच पद्धतीने आपले सगळे रोल आपण बनवून घेऊ. बघू शकता ते मध्यम आकाराचे रोल केलेत मी. खूप लहान नाही किंवा खूप मोठे नाही. आता इथे पाणी घेतलं आहे एका बाउलमध्ये आणि इकडे ब्रेड घेतला आहे. त्याच्या कडा आपण अशा कट करून घेऊ. ब्रेडच्या कडा थोड्या कडक असतात म्हणून त्याने आपल्याला रोल करायला जरा अवघड जातं, म्हणून कडा काढून घ्यायच्या. चारही बाजूच्या कडा काढून घेऊ. आता कडा काढून झाल्या की याला पाण्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचे. आपली ही ब्रेडला आपण पाण्यामध्ये बुडवून घेऊ. खूप जास्त वेळ पाण्यात ठेवायचा नाही. ब्रेड खूप पटकन भिजला जातो. तो ठेवायचा आणि लगेच काढायचा आणि त्यातलं सगळं पाणी असं दाबून काढून घ्यायचं. बघू शकता पटकन भिजला गेला आपला ब्रेड. आता याच्यामध्ये एक रोल घेऊ आपण आणि तो ठेवून घेऊ. आता इथे ब्रेडमध्ये रोल ठेवून घेतला आहे आणि याला छान असं सगळीकडून पॅक करून घ्यायचं. दोन्ही बाजूने तोंड बंद करायचे आणि रोल एकदम व्यवस्थित बंद करायचा. रोल जर कुठे उघडा राहिला तर तो तेलात, सगळं मिश्रण आपलं तेलात सुटतं आणि रोल पण जास्त तेल पितो. आतमध्ये तेल जातं त्याच्या आणि तेल पण खराब होतं. आतलं मिश्रण तेलात सुटतं.
त्यामुळे रोल एकदम व्यवस्थित बंद करून घ्यायचा सगळ्या बाजूंनी. बघू शकता या पद्धतीने आपला रोल बनवून घ्यायचा. आता हा काढून ठेवू दुसरीकडे आणि याच पद्धतीने आणखी एक ब्रेड स्लाइस घेऊ, त्याच्या पण कडा काढून घेऊ. सेम प्रोसेस परत करून घेऊ आणि याला पाण्यामध्ये डीप करून घेऊ. नुसते ठेवायचं आणि उचलायचं ब्रेड, नाही तर खूप जास्त पाणी पितं, ओलसर होतं ते जास्त. आता याच्यात पण एक रोल ठेवून घेऊ आणि याची गुंडाळी करून घेऊ. व्यवस्थित याला पॅक करून घेऊ. पहिल्याप्रमाणे हा पण रोल व्यवस्थित पॅक करून घेऊ. आणि बघू शकता दिसायला एकदम मस्त दिसतात हे रोल आणि तळल्यावर तर आणखी सुंदर दिसतात. खायला एकदम क्रिस्पी होतात, वरतून क्रिस्पी आणि आतमधून मऊ असे रोल तयार होतात. आता इथे आपला दुसरा पण रोल बनवून झाला आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीचे रोल पण बनवून घेऊ. इथे मी आता 6-7 रोल बनवून घेतलेत आणि तेल टाकायला ठेवलं होतं एक बाजूला. बाकीचे रोल आपण तळता तळता बनवून घेऊ. तर इथे मी एवढे बनवलेत, ते तळायला टाकते. तेल व्यवस्थित गरम करायचं, खूप जास्त गरम नाही किंवा खूप कमी नाही. आणि याच्यामध्ये आपण जेवढे मोकळे बसतील तेवढेच रोल सोडायचे. मी कमी तेल घेतले त्यामुळे 2च रोल सोडते. आणि रोल सोडले की याला असं मधून थोडंसं बाजूला ठेवायचं, दोन्हीला गॅप ठेवायचा मध्ये, नाही तर एकमेकाला चिकटतात. ते ब्रेड ओला असतो त्यामुळे नंतर खूप त्रास होतो ते काढायला. त्यामुळे याला सुरुवातीला असं अंतर ठेवायचं मध्ये. एकदा थोडेसे सेट झाले की मग चिकटत नाहीत, पण सुरुवातीला चिकटतात ते एकमेकाला, म्हणून असं गॅप ठेवायचा. किंवा तळताना थोडीशी अशी पसरट कढई घ्यायची, म्हणजे ते एकमेकाकडे येणार नाहीत. आता इथे सेट झालेत. आता एकमेकांना हे चिकटणार नाही. याला छान असं सगळ्या बाजूने सोनेरी होईपर्यंत आपण तळून घेऊ. आणि क्रिस्पी पण होतात मस्त सोनेरी होईपर्यंत. एकदम छान होतात हे रोल खायला. बघू शकता इथे मस्त असा सोनेरी रंगावर आपला रोल तळला गेला आहे. आता काढून घेऊ. रंग आणि आकार दोन्ही पण मस्त आले आपल्या रोलला. आणि जेवढे दिसायला छान झालेत ना, त्याच्यापेक्षा खायला खूप सुंदर झाले होते हे रोल. या पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा. बघू शकता एकदम मस्त असे, बघितल्याबरोबर खावेसे वाटतील असे रोल आपले तयार झालेत. मस्त असे गरमागरम रोल तुम्ही टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतात. आता इथे आपली दुसरी बॅच आपण सोडून घेऊ. आता यांना पण सेम पद्धतीने आपण तळून घेऊ. सोनेरी रंगावर मस्त असे क्रिस्पी रोल आपले तयार होतात. वरतून एकदम क्रिस्पी आणि आतमधून मऊ असे मस्त रोल. आणि बघू शकता सगळे रोल याच पद्धतीने आपण तळून घेऊ. आता इथे आपले रोल तळून झालेत. खूप सुंदर असे दिसायला पण आणि खायला पण. या पद्धतीने रोल नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.